सैनिक टाकडीतील गायरान गट क्रमांक 1350 व 1194 वर MIDC ग्रामस्थांचा तीव्र विरोध. प्रतिनिधी अचिन हेरवाडे. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील गायरान गट क्रमांक 1350 व 1194 या जमिनीवर प्रस्तावित MIDC प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देत कोल्हापूर जिल्हाधिकारी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला निवेदन देण्यात आले. गावाच्या सैनिकी परंपरेसाठी ही जमीन भविष्यात सैनिक स्कूल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, क्रीडांगण व माजी सैनिक निवासी संकुलासाठी आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच बस्तवाड, राजापूरवाडी, खिद्रापूर व दानवाड येथील पूरग्रस्तांच्या स्थलांतरासाठीही ही जमीन महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी माजी सैनिक प्रकाश खोत, विजय गायकवाड, चंद्रकांत भोसले, कृष्णात पाटील, गोविंद पाटील तसेच आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमोंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, विनोद पाटील, अक्षय पाटील, अचिन हेरवाडे, नाझी पाटील, अमर पाटील, अमर वासमकर, संतोष गायकवाड, श्रीधर भोसले, प्रदीप पाटील, नवनाथ पाटील, अमोल शिरहट्टी, नागेश काळे, गोपाल चव्हाण, प्रभाकर बंडगर आदी उपस्थित होते. दत्तवाडहून SP न्यूजसाठी अचिन हेरवाडे. टाकळी ते महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून टाकळीच्या गायरान जमिनीवर MIDC उभारण्याचे प्रस्ताव दिलेला आहे. तशी मंजुरी झाली म्हणून कालच्या 2 दिवसाच्या याच्यामध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी झाली म्हणून असं आलेलं आहे. तर टाकळी गाव हे सैनिकांचं गाव आहे आणि सैनिकांच्या गावाची अस्मिता पुसून कुठंतरी तिथे उद्योग आणून MIDCचं गाव म्हणून अस्मिता पुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी 5-6 गावांच्या मध्ये ते एकच गायरान आहे की जिथं पूर आल्यानंतर त्या लोकांना आसरा आहे. परत सैनिकांच्यासाठी त्या ठिकाणी सैनिक स्कूल काढावं किंवा सैनिकांसाठी तिथं क्रीडांगण द्यावं, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र काढावं, अशा मागण्या आम्ही आधीसुद्धा केलेल्या आहेत. पण या सगळ्या मागण्या डावलून तिथलं गायरान कुठल्या तरी उद्योगाला द्यायचं पण इथल्या आमदारांनी कुठेतरी प्रस्ताव दिला. कुठल्याही बेरोजगाराची मागणी नसताना आपल्या तालुक्यामध्ये शेतात काम करायला जर मी 500 रुपये देत असलो तर मजूर मिळून झाल्यात. आपल्या इथं कुठलीही बेकारी नाही, कुठलीही बेरोजगारी नाही. असं असताना इथं MIDC लादली जात आहे. आजूबाजूला सगळे हिरवीगार शेत आहेत आणि तिथली शेती आणि तिथल्या लोकांचं आरोग्य नष्ट करून त्या ठिकाणी MIDC लादलेली आहे. MIDC रद्द करावी म्हणून आज आम्ही महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला या ठिकाणी निवेदन दिलं. येत्या काळात ही MIDC रद्द केली नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडून या ठिकाणी आंदोलन केलं जाईल असा इशारा या ठिकाणी देतो. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.